नमस्कार मित्रांनो, विनोद आंधळे नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आपण इथं आपल्या घराच्या समोर सफरचंदाचं झाड लावलं आहे. तर एकदम चांगलं आहे. त्याला पुढे बी मावा किडबिड काही पडलेली नाही. पानांना पूर्ण चांगलं आहे. त्याला आपण संजीवनी खातचा फवारा मारला होता, त्याच्यामुळं हे चांगल्या प्रकारे फांद्या पानं चांगली फुटलेली त्याला. तर त्याला सफरचंद पण लागले आहेत बारीक बारीक, आणि ते जास्त मिडियमच राहतात, म्हणजे जास्त मोठ्याला नाही होती. कारण हे सफरचंद फक्त इकडे जम्मू काश्मीरमध्ये येत असते ना. आपल्याकडं पण आले. आपली हे फळांची साईज बारीकच राहते, पण चवीला चांगले लागतात. याला आपण संजीवनी खातचं फवारा केलेला आहे. हे असं फळ आहे बा. हे पिकल्यानंतर असं पिवळं होतं एका साईडने लाल. याला पुढे रोग बी काहीच पडलेला नाही. इकडे वरती पण फळं लागलेत हे बा, ती पण पाहू आपण. इथं इथे एक हे, इथे एक हे, हे वरती एक हे. हे इथं तिथं पण एक लागलं. बरेच सफरचंद लागलेत. शेंड्याला पण आले हे बा. याच्यातलं आपण एक तोडू आता. हे पहा एवढं एक सफरचंद तोडलं आपण. आपल्या सफरचंदाच्या झाडाला लहान लहान सफरचंद येतात, आणि या सफरचंदाला आपण जीवामृत सोडलेलं आहे. जीवामृत हे जंगलातून माती आणलेली आहे, आणि त्याला गूळ, पाणी आणि बाजरीचे पीठ टाकून हे तयार केलेले आहे आपण. जीवामृतचा चांगला रिझल्ट आहे. आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा झाला आहे. आपल्या भाजीपाला पिकाला पण आपण वापरलेलं आहे. तसंच आपण हे फळझाडांना पण वापरतो आहे. आणि आपण केशर, आंबे, वनराज, लंगडा या आंब्याच्या झाडांना पण आपण जीवामृत टाकलेले आहे. तर याचा चांगल्या प्रकारे आपल्याला उपयोग झालेला आहे. सफरचंदाचं झाड आहे आपल्या घरासमोर लावले आपण. तर हे पाहायची पानं अशा प्रकारे आलेले आहे सफरचंदाचे झाड, आणि याला सफरचंद पण येतात एकदम. अशी पानं यायची. आपल्या इकडे सफरचंद येतात का नाही असं पाहायचं होतं, म्हणून आपण हे बाजारातून सफरचंद आणले होते, आणि तेच बी आपण इथं एका कुंडीमध्ये लावले होते, आणि त्याचं ते रोप तयार झालं. नंतर मग आपण ते लावलेलं आहे. तर याचं खोड पण पहा चांगलं मोठं झालेलं आहे. सफरचंदाचं खोड आहे हे पहा, एवढं खोड मोठं झालेलं आहे. आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.